भिवंडी तालुक्यातील कोपर ग्रामपंचायतीचे हेमंत सूर्यकांत घरत यांच्या नेतृत्वाखाली कोपर गावात श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडी यांच्या वतीने सार्वजनिक नवरात्र उत्सव 2024चे आयोजन दिनांक 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या कालावधीत मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे। यावेळी दुर्गा मातेचे अभिषेक, महापूजा, महाआरती, हरिपाठ, भजन, महिलांसाठी लकी ड्रॉ, गरबा असा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी कोपर गावातील अनेक मान्यवर व ग्रामस्थ मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होऊन दुर्गा मातेचे दर्शन घेतले। हा संपूर्ण कार्यक्रम श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी उत्साहात पार पडला। तसेच कोपर ग्रामपंचायतीचे सरपंच हेमंत सूर्यकांत घरत यांनी सर्व देशवासियांना नवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या। श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडी कोपर आयोजित आणि आमच्या सर्वांचे धडाडीचे सर्व सदस्य मंडळी, आमचे डॅशिंग पर्सनॅलिटी सरपंच साहेब यांच्या अथक प्रयत्नाने आजची ही दुर्गा उत्सव आपण पाहत आहात। गेली 30 वर्ष अविरतपणे आम्ही खंड न पडता अतिशय उत्साहाने हा सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा करतो। आपण पाहत आहात की मला वाटतं सकाळपासून याची सुरुवात होते, संध्याकाळी 7 वाजता हरिपाठ होते। आमच्या गावातील जे प्रतिष्ठित मान्यवर व्यक्ती आहेत, हबप व्यक्ती सर्व या सार्वजनिक नवरात्रोत्सवामध्ये 7 वाजता हरिपाठ करतात। त्याच्यानंतर महाआरतीसाठी आम्ही 5 जोडप्यांची निवड करतो आणि या 5 जोडप्यांची निवड करताना 8 जणांची 8 वाजता स्पेशल 5 जणांची निवड होते आणि त्यानंतर महाआरतीची सुरुवात होते। अतिशय जल्लोषपूर्ण अशी ही आरती असते। त्याच्यानंतर लहान मुलांसाठी स्पर्धा असतात, महिलांसाठी स्पर्धा असतात। त्याच्यानंतर रास गरबाचं आयोजन केलं जातं। मी माझ्या वतीने आणि माझ्या या परिवाराच्या वतीने श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडी सर्व सदस्य, सार्वजनिक नवरात्रोत्सवाच्या सर्व मंडळाचे पदाधिकारी यांच्याकडून या सर्वांना मी नवरात्री उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आता थोड्याच वेळात आपण सरपंच साहेब, क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडी कोपर आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव 2024 आपल्या या कोपर गावामध्ये गेल्या 30 वर्षापासून हा सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा केला जातो आणि या कार्यक्रमामध्ये गावातील सर्वच प्रतिष्ठित नागरिक तसेच आपली जी कमिटी आहे ती सरपंच, विद्यमान सरपंच हेमंतजी घरत साहेब, तसेच कमिटीचे जे ग्रामपंचायत सदस्य आणि सर्व गावातील ज्येष्ठ, श्रेष्ठ आणि वरिष्ठ अशा सगळीच मंडळी या कार्यक्रमामध्ये भाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवतात। म्हणून हा जो उत्सव आहे तो उत्सव म्हणजे काय, तर अश्विन शुक्ल पक्ष म्हणजेच नवरात्राचे दिवस, या नवरात्राच्या दिवसात जी महिषासुर मर्दिनी आहे, आपली सर्वांची आई, त्या महिषासुर मर्दिनीने ते महिष नावाचा जो असुर आहे, महिष म्हणजे काय तर रेडा, तर रेडा म्हणजे की जो प्राण आपला वाचवण्यासाठी जीवन जगत असतो किंवा भोगातच रममान असतो, प्राणामध्ये रममान असतो, असा जो रेडा आहे, त्या रेड्याला व्यसन घालण्यासाठी ज्या मातेचा अवतार होतो, त्या अवताराचं नाव म्हणजे दुर्गा। आणि ती दुर्गा माता म्हणजे जे दुर्जनांचा नाश करते आणि सज्जनांचं रक्षण करते, अशा मातेच्या उत्सवामध्ये सर्वच गावकरी आणि सर्वच महिला वगैरे येऊन रास गरब्याचा आनंद घेतात। आणि तो आनंद जेव्हा आपली आई, सगळ्यांची आई आहे, ती जगदंबा आई पाहते, तेव्हा त्या आईला किती आनंद होत असेल। अशी आपली सर्वांची जी आई आहे, त्या आईचा उत्सव जो आहे तो नियमित आपण अतिशय उत्साहाने साजरा केला पाहिजे। त्याच्यामध्ये सर्वांनीच भाग घेतला पाहिजे। जी म्हणजे की जो कंगाल आहे त्याला कोट्याधीश बनवण्याची शक्ती ज्याच्यात आहे आणि जो कंगाल आहे त्याला कोट्याधीश बनवते आणि जो चांडाल आहे त्याला मधुर वाणी प्रदान करते। अशी ही महादेवी आपली जगदंबा आई आहे। त्या जगदंबेच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि सर्व जे उपस्थित वरिष्ठ आणि सदस्य वगैरे सरपंच साहेब आहेत यांना विनंती करतो की
दरवर्षी जो उत्सव साजरा केला जातो तो उत्सव साजरा करण्यासाठी जी जागा अपुरी पडते, तर नियोजन याच्यापेक्षा चांगलं कसं होईल याच्यासाठी काहीतरी दुसऱ्या जागेची किंवा दुसऱ्या ठिकाणी उत्सव साजरा करण्याची त्यांनी अरेंजमेंट करावी हीच त्यांना विनंती करतो। कोपरेश्वर महाविकास आघाडी कोपर आयोजित नवरात्री सार्वजनिक नवरात्र उत्सव 2024 भिवंडी तालुक्यातील कोपर गावात धूमधडाक्यात अशी नवरात्रीची स्थापना झालेली। दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी पण धूमधडाक्यात अशी झाले। दुर्गा मातेजवळ मी प्रार्थना करतो की सर्वांना, सर्व देवी भक्तांना आनंदात ऐश्वर्यात ठेवो आणि सर्वांना आशीर्वाद दे माते आणि आशीर्वाद द्यावा ही प्रार्थना करतो देवी मातेजवळ। देवी मातेकडे मी प्रार्थना करतो की देवी माते सर्वांना सुखात ऐश्वर्यात ठेव, सर्वांना आनंदात ठेव आणि सर्वांना सुखाने ठेव, सर्वांचं रक्षण कर। बस माझे 2 शब्द संपवतो मी। जय महाराज। सर्वांना प्रथम जय श्रीराम। श्री क्षेत्र कोपर या पावनभूमीत श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडी कोपर आयोजित सार्वजनिक नवरात्र उत्सव 2024 आज या कोपर गावामध्ये गेली 29 ते 30 वर्ष झाली। या गावामध्ये अतिशय मोठ्या उत्सवामध्ये सार्वत्रिक नवरात्र उत्सव अतिशय जोमाने उत्साहाने साजरा करत आलेलो आहोत आणि आजही त्याच उत्साहाने या कोपर गावात सार्वजनिक नवरात्र उत्सव साजरा केला जात आहे। या शारदीय नवरात्र उत्सवाचं कोपर गावातील महत्त्व आपल्याला सांगायचं झालं तर या गावामध्ये आमच्या हरिभक्त पारायण वर्ग आहे, जो वारकरी संप्रदाय आहे, आध्यात्मिक मंडळ आहे, स्वाध्याय परिवार आहे, यांच्या आशीर्वादाने जेव्हा आम्ही डिसेंबर 2022ला सत्तेमध्ये आलो आणि श्री क्षेत्र कोपरेश्वर महाविकास आघाडीतर्फे आम्ही जेव्हापासून सत्तेमध्ये बसल्यापासून एक प्रण केला होता की सगळीकडे आपण बघत आहात की 80% समाजकारण आणि 20% राजकारण होत आहे, पण आम्ही या कोपर गावामध्ये या आमच्या ज्येष्ठांच्या वतीने 90% समाजकारण आणि 10% राजकारण करत आहोत। गेल्या या 18 महिन्यामध्ये आम्ही प्रत्येक 2 महिन्यांमध्ये 3 महिन्यामध्ये रामकथा आयोजित केली, श्रीकृष्ण कथा आयोजित केली, हरिकथा आयोजित केली, शिवकथा आयोजित केली आणि भागवत पुराणी झालेला आहे। तर पुढच्या महिन्यात आमचा परत एकदा वारकरी संप्रदायाचा सप्ताह आयोजित केलेला आहे आणि अतिशय उत्साहाने या कोपर गावामध्ये कुठल्याही प्रकारचा राजकारण न करता गावातील सर्व नागरिक, महिला वर्ग, तरुण मंडळी, ग्रामपंचायत कमिटी मोठ्या उत्सवाने सहभाग होत असतात आणि हा शारदीय नवरात्र उत्सवाचा आज 5वा दिवस। आज आपण बघतच आहात इथं गरबा रसिकांची डान्स करण्यासाठी एवढी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती का इथं आम्हाला हा आमचा जो ग्राउंड आहे, पटांगण आहे, कमी पडत आहे आणि आमच्या या सार्वजनिक नवरात्र उत्सवाची जी कमिटी आहे प्रत्येक वर्षी आम्ही मंडळ स्थापन करतो। याही वर्षी आम्ही मंडळ स्थापन केला आणि त्या मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष गोरखनाथ पाटील व त्यांच्यासोबत असलेली कमिटी व आमचे सर्व ग्रामपंचायत कमिटी यांचा अतिशय मोलाचा सहकार्य या सार्वजनिक नवरात्र उत्सवास लाभत आहेत आणि प्रत्येक दिवशी आम्ही मोठ्या प्रमाणात इथे बक्षीसं वाटप करत आहोत। प्रत्येक दिवस महिलांना 5 लकी ड्रॉ मधून 5 महिलांची निवड करत आहोत आणि त्यांना साड्यांचे वाटप करत आहोत। उत्कृष्ट डान्स करणाऱ्या तरुण असतील, महिला असतील, तसेच तरुण असतील यांनाही बक्षिसांचं वाटप मोठ्या प्रमाणात आम्ही करत असतो आणि दुर्गा मातेचरणी आम्ही प्रार्थना करतो। खरं तर सांगायचं झालं तर कोपरगाव हा वारकरी संप्रदायाचा, स्वाध्याय परिवाराचा आणि आध्यात्मिक परिवाराचा पाईक आहे। इथं सर्वात जास्त या पंचक्रोशीमध्ये देवनाम हरिनाम घेतला जातो आणि इथं आपण बघत आहात का या सार्वजनिक नवरात्र उत्सवामध्ये सकाळपासून तर रात्री 12 वाजेपर्यंत कार्यक्रमाची रेलचेल असते, महाआरती असते 12 वाजता, पुन्हा त्याच्यानंतर 6 ते 7 या दरम्यान सार्वजनिक हरिपाठ असतो, 7 ते 8 या दरम्यान सार्वजनिक भजन असतो, नंतर 8 ते 9 महाआरतीचं आयोजन केलं जातो आणि प्रत्येक दिवशी महाआरतीसाठी गावातील ज्येष्ठ मंडळी, तरुण मंडळी यांची आम्ही निवड करून प्रत्येक 5 जणांना या आरतीचा मान सन्मान देत असतो आणि असा शारदीय नवरात्र उत्सव गेल्या 30 वर्षापासून आम्ही या कोपर गावात साजरा करत आहोत। कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता, कुठल्याही प्रकारचा राजकीय सामाजिक द्वेषभावना न बाळगता, पोलीस प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून
महिला वर्गाचे संरक्षण करून हा शारदीय नवरात्र उत्सव आम्ही अतिशय मोठ्या उत्साहाने साजरा करतो आणि दुर्गा मातेच्या चरणी आम्ही एकच प्रार्थना करतो की या कोपर गावाचा सार्वजनिक विकास आणि या कोपर गावातील तरुणांचा, महिलांचा यांचाही विकास मोठ्या प्रमाणात होवो। ग्रामपंचायत कमिटी, मी स्वतः सरपंच या पूर्ण उत्सवामध्ये तसेच गावाच्या विकासामध्ये एकदम जातीने लक्ष घालून सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आरोग्यविषयक समस्या योग्य रीतीने हाताळण्याचा प्रयत्न करत असतो आणि कुठल्याही प्रकारचा राजकीय द्वेष, राजकारण न करता आम्ही कोपर गावाचा सर्वांगीण विकास मोठ्या प्रमाणात कसा होईल याचा आम्ही नेहमी विचार करत असतो। त्यासाठी मला या गावातील वारकरी संप्रदाय, ज्येष्ठ नागरिक, महिला मंडळ, आमचे कमिटीचे सदस्य यांचा मोठ्या प्रमाणात मला सपोर्ट असतो आणि प्रत्येक कामाची ते मला प्रत्यक्ष जागेवर जाऊन जी काही समस्या असतात ते सांगत असतात आणि त्या समस्या आम्ही लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करत असतो। या पंचक्रोशीमध्ये हा कोपरगाव अतिशय लहान गाव म्हणून ओळखला जातो, पण या लहान गावाची ख्याती आम्ही या 30 वर्षामध्ये, जेणेकरून या 2 वर्षामध्ये या गावाची ख्याती आम्ही पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये नावाजलेली असलेली काल्हेर ग्रामपंचायत, रानर ग्रामपंचायत यांच्या मध्यभागी असलेली कोपर ग्रामपंचायत आज आम्ही नावाजलेली करत आहोत आणि यासाठी आमचे लोकनेते माननीय कपिलजी मोरेश्वर पाटील साहेब, तसेच देवेशजी पुरुषोत्तम पाटील साहेब, तसेच आमचे छत्रपती दादा पाटील साहेब, इतर वरिष्ठ मंडळी आम्हाला वेळोवेळी सहकार्य आणि मार्गदर्शन करत असतात। त्यांच्या आशीर्वादाने, ज्येष्ठांच्या आशीर्वादाने आम्ही या गावाचा सर्वांगीण विकासाचा गाडा अतिशय योग्य पद्धतीने हँडल करत आहोत आणि दुर्गा मातेच्या चरणी एकच प्रार्थना करत आहोत, या कोपर गावाच्या सर्व नागरिकांना, मग ज्येष्ठ मंडळी असो, महिला वर्ग असो, तरुण असो, तरुणी असो, सर्वांना चांगला आशीर्वाद देवो, सगळ्यांना चांगली बुद्धी देवो आणि सर्वांवर या मातेच्या चरणी प्रार्थना करतो की सर्वांवर आपला आशीर्वादाचा हात डोक्यावर सर्वांच्या असू द्या आणि सर्वांना चांगली बुद्धी, सद्बुद्धी देऊन हा कोपरगाव हा ठाणे जिल्ह्यामध्ये कसा मोठ्या पटलावर उदयास येईल याची देवी चरणी आम्ही प्रार्थना करून सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या पूर्ण आमच्या ग्रामपंचायत कमिटी कोपरच्या वतीने सर्वांना शुभेच्छा देतो। एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।